कुठलाही कारवाई होण्यासाठी जीव जाणं गरजेचं आहे। पबमधनं निघताना दुर्दैवी जणांचा मृत्यू झाल्यानंतर पब अनधिकृत दिसायला लागले का, त्याच्या आधी यांचे डोळे बंद झालेत का? त्यामुळं ह्या आपल्या प्रशासन इतकं गॅंड्याच्या कातडीत झालं की कुणाचा तरी जीव गेल्यानंतरच हे जागं होतं आणि जीव गेल्यानंतरच कारवाई होती। गाडी चालव बाळा, काय नाही होत, निबंध लिहून द्यायचा आहे पोलिसांना। अपघात कर, कुणालाही मार, मग असं होईल ना, कुणाचा जीव घ्या, निबंध लिहून द्या। याला कारणीभूत ही फक्त पुण्याची नाईट लाईफ आहे, पुण्याची हिप हॉप संस्कृती हीच आहे। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यावरती आता सर्वच जण बोलत आहेत, आपल्याला ते पाहायला देखील मिळत आहे। मात्र आता आपल्यासोबत पुण्यातील जे अपघातग्रस्तांना मदत करतात ते हेल्प रायडर आहेत। आपण त्यांचे अनुभव काय आहेत, पुण्यामध्ये कशा घटना घडतात, ते कशा प्रकारे मदत करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, पुण्यामध्ये जी घटना घडली त्याला नेमकं कोण जबाबदार आहे? त्याला प्रशासनच जबाबदार आहे। पुण्यामध्ये जी पब संस्कृती, पाकिट संस्कृती चालू आहे, ही पाकिट संस्कृती, पब संस्कृती जेव्हा बंद होईल तोपर्यंत अशा घटना थांबणं बंद होणार नाही, अशा घटना होतच राहतील। ह्याच्यात आता ही घटना म्हणजे काय, एखादा बिल्डरचा मोठा पोरगा होता, ते लोकांनी लावून धरलं, त्यामुळं कळलं। पण असे दिवसाला एक प्रकरण घडतात ते पुण्यामध्ये, पेपरला रोज बातम्या येतात। ते ड्रंकिंग ड्राईव्हमध्ये मृत्यू होतात, ते ॲक्सिडेंट्स होतात। ते याला कारणीभूत ही फक्त पुण्याची नाईट लाईफ आहे, पुण्याची हिप हॉप संस्कृती हीच आहे। पुण्यातील पब संस्कृतीमुळेच हे सर्व अपघात होत आहेत, तुमचा कसा अनुभव आहे त्या? सर्वप्रथम ही पुण्याची संस्कृती नाही, पब संस्कृती, ही संस्कृती बंद झाली पाहिजे। आणि आत्ता झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। ज्या पद्धतीनं हा प्रकार झाला आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट किंवा वेगवेगळे विभाग याच्यात काम करून ज्या पद्धतीनं ज्या मुलाची बेल झाली, त्याच्यावरून स्पष्ट होते की आपली यंत्रणा किती सक्षम आहे आणि ती कोणासाठी आणि ती कशी काम करते, हे ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं। कारण की त्या मुलाची आणि मुलीची बॉडी मिळायच्या आधी जर बेल होतोय म्हणजे आपली यंत्रणा किती सक्षम आहे हे दिसून येते। त्याच्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही। कोणाला कोणी मदत केली आणि कोणाला करायला पाहिजे होती हे आपल्या लक्षात आलं आहे, तर त्याच्यामुळे हे बंद झालं पाहिजे, हे स्पष्ट मत आहे। पुण्यातील प्रशासनावरती ते प्रश्न उभा करत आहेत। सर, तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारच्या घटना जास्त पुण्यामध्ये घडतात अपघातात? कसं आहे, पुण्यामध्ये अपघात तर बघा, सगळ्यात मोठा मुद्दा आहे की पैशावाल्यांचा माज, जे अल्पवयीन मुलांचे आता ते पैशावाले गाड्या देतात ना, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। पब संस्कृती जबाबदार नाही आहे, घ्यायला जबाबदार आई वडीलसुद्धा आहेत आणि प्रशासनसुद्धा आहे। का नाही बरं 3 महिन्यामध्ये त्या गाडीवरती कारवाई झाली? पुण्याचं काय केलं तुम्ही? पुण्याचा गोवा केला आहे। पुण्याचं तुम्ही लवकरच नाही म्हटलं तर तुम्ही आता लवकरच तुम्ही पुण्याला बँकॉक करून टाकताल। इतक्या दिवस हे चालू आहेत पब आणि सगळं हे आज का कळलं पोलिसांना, प्रशासनाला? इतक्या दिवस 2022 पासून अर्ज आहेत महापालिकेकडे, महापालिका अतिक्रमण आयुक्ताकडे आणि पोलिसांकडे। का नाही कारवाई केली? का? पाकिट संस्कृती बंद झाली ना, सगळं बरोबर होऊन जाईल, मला एवढं सांगायचं या ठिकाणी। या सर्व अपघाताच्या ज्या घटना असतात त्या फक्त पब संस्कृतीमुळेच घडतात की अजून याला काही कारणे आहेत? नाही, असं नाही, याला असं पब प्रत्येक गोष्टीत पब हा जबाबदार नसणार आहे। पण तुम्ही अल्पवयीन मुलं आज मद्य प्रशासन करतात। आज आपल्याकडे कायदा आहे, 18 वर्षाखालच्या मुलाला दारू द्यायची नाही। 18 वर्षाखालची मुलं दारू पितात। आज तुम्ही ड्रग्ज बघा, मुलामध्ये कुठली मुलं ड्रग्ज घेतात, ही असं पबच जबाबदार नाही, फक्त ही जी बाहेरनं जी लोक येतात आणि जे त्यांना जी पब संस्कृती हवी आहे त्या लोकांमुळे हे असं होते। तुम्ही बघा, स्थानिक पुणेकर ह्याच्यामध्ये फक्त 10% असतील, 90% तुमचे नॉन महाराष्ट्रीयन, नॉन पुणेकर लोक असणार या पबला, लक्षात। आणि जे मालक ते सुद्धा नॉन महाराष्ट्रीयनच आहेत, नॉन पुणेकरच आहेत। पुण्यातल्या लोकांची फक्त जागा आहे। सर, तुम्ही अपघातग्रस्तांना ज्यावेळेस मदत करता त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी येतात किंवा त्यांना पोलीस स्टेशनला? अपघातग्रस्तांना मदत करताना आता आम्ही अपघातग्रस्तांना मदतीसाठीच आमची चळवळ उभी केलेली आहे। हेल्प रायडर हा जीव वाचवणं ही चळवळ आहे। आता छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये आमचे हजारो हेल्प रायडर काम करतात आणि आमचे उद्देशच असा आहे की ज्याने आपापलं काम करावं, पण रस्त्यात जर कुठं अपघात घडलेला दिसला किंवा एखादी ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसली तर त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सला मार्ग करून द्यायचा आणि जो अपघातग्रस्त आहे त्याला जोपर्यंत त्याची प्राथमिक त्याला उपचार भेटत नाही तोपर्यंत त्यांनी त्यासोबत हेल्प रायडर राहायला पाहिजे। पुणे शहरातले आता इतके आता आपण थोड्या वेळाने बघतो की गाड्या येतात, गाड्या नो पार्किंगच्या उचलून घेऊन जातात, 2 व्हीलरची गाड्या क्रेन घेऊन जातात। पण तुम्ही असं बघितलं का की त्या गाडी पोर्श गाडी, नंतर ह्या इम्पोर्टेड जेवढ्या गाड्या आहेत, म्हणजे आम्हाला नावं पण माहीत नाही, पण बऱ्याचशा गाड्या आहेत त्या गाड्यांना तुम्ही कधी बघितलं का जामर लावलेला, पोलिसांनी उचलून नेले, नो ट्रॅफिकमध्ये हे नाही। बिगर नंबर प्लेटची गाडी तुम्ही 3-3 महिने जर रस्त्यावर चालत असेल, इतके कॅमेरे CCTV जे पुणेकर हेल्मेट घालतात का नाही बघतात, त्यांना दिसली नाही का ही गाडी?
का फक्त गरिबांनीच दंड भरायचा, गरिबांनीच सगळं म्हणजे सगळं जे आहे कायदे गरिबांनीच पाळायचे, गरिबांनीच भुर्दंड भरायचा? या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे? प्रशासनच जबाबदार आहे. प्रशासनाने या नियमाटी काय होतं, कुठलाही कारवाई होण्यासाठी जीव जाणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये होर्डिंग पडलं, त्याच्यानंतर अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होती. पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होती. मग त्याच्या आधी अनधिकृत नव्हते का होर्डिंग? म्हणजे तो होर्डिंग पडल्यानंतर खाली लोक मेल्यानंतरच अनधिकृत होर्डिंग, त्याच्या आधी सगळे अधिकृत. म्हणजे मग ते कुणाचे जरी खिसे गरम होत असतील त्यामुळे त्या अनधिकृतच्या अधिकृत होतात. पुणे शहरात पबमधनं निघताना दुर्दैवी 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पब अनधिकृत दिसायला लागले का? त्याच्या आधी यांचे डोळे बंद झालेत का? त्यामुळं ह्या आपल्या प्रशासन इतकं गॅंड्याच्या कातडीचं झालं की कुणाचा तरी जीव गेल्यानंतरच हे जागं होतं आणि जीव गेल्यानंतरच कारवाई होती. असं का? तुम्ही बघितले परवाच्या दुर्घटनेमुळं पुण्याचं इतकं नावलौकिक होतं, ते इतकं खराब झालं. अख्ख्या देशात अख्ख्या जगात नाव खराब झालं आहे पुण्याचं. अनेक जे विद्यार्थी येणार असतील पुण्याकडं ते पण आता यायचे नाही की बाबा इथं अशा गाड्यांनी उडवतात, हे उडवतात, असं करून अनेक विद्यार्थी पण पुण्यापासून लांब राहतील. मात्र पुणे पोलीस आयुक्त जे आहेत ते पबवरती सतत नियम काढतात आपल्याला. अहो ते नियम काढत राहतात, पण त्यांच्या जे खालचे आहेत ना, म्हणजे त्या हद्दीतले पोलीस ते कुठं पाळतात नियम? ते कमिशनरचे नियम त्यांच्या कागदोपत्री असतात, त्यांच्या ऑफिसपुरते असतात. पोलीस आता तुम्ही बघा या प्रकरणामध्ये त्या मुलाला न्याय जो मिळाला, त्या जामीन मिळाला लगेच तात्काळमध्ये हास्यजनक रिप्लाय होता न्यायालयाचा. म्हणजे न्यायालयावर मला ताशेर ओढायचा काही हक्क नाही आहे, पण मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की हास्यपद झालं की 2 मुलांचा जीव गेला आहे आणि त्याला न्यायालयाने सांगितलं की बाबा तू निबंध लिहून दे आणि 14 दिवस पोलिसांवर ट्रॅफिकचं काम कर. मग उद्या प्रत्येक मनुष्य हाच विचार करत माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, गाडी चालव बाळा, काय नाही होत, निबंध लिहून द्यायचा आहे पोलिसांना. अपघात कर, कुणालाही मार, मग असं होईल ना, कोणाचा जीव घ्या, निबंध लिहून द्या, असं उद्या कदाचित होतं. हे न्यायालयाने पण न्यायालयाची थोडीशी कुठेतरी चूक आहे ना, हा न्याय नव्हता द्यायला पाहिजे. असा त्याच्यावरती कारवाई कडक व्हायलाच पाहिजे, त्याच्या पालकांवर पण व्हायला पाहिजे. पण हा न्यायालयाचा हा न्याय कुठला? लगेच जामीन लगेच म्हणे मुलगा छोटा आहे, त्याला हे करू शकत नाही, त्याला निबंध लिहायला सांगितला ट्रॅफिक पोलिस. मग उद्या जो तो 18 वर्ष खालचा मुलगा विचार करा की आपल्याकडनं काय अपघात झाला, काय नाही करत, न्यायालय सुट्टी देतं आपल्याला, निबंध द्यायला होतं जे आपण शाळेत लिहितो तो न्यायालयात लिहून द्यायचा, पोलिसांना लिहून द्यायचा आणि रस्त्यावरती उभं राहायचं आपल्याला. काय नाही, हे चुकीचा निर्णय, बाकी काय नाही. ह्याचा माझा सक्त त्या जाहीर निषेध आहे. पुण्यामधल्या या ज्या घटना घडतात त्याला नेमकं कोण जबाबदार आहे आणि ह्या घटना कशा थांबवल्या जाऊ शकतात, काय वाटतं? आता कालची जी घटना घडली आहे ती अतिशय भयानक आहे आणि मुळात म्हणजे यामध्ये पालकांचं लक्ष पण असणं गरजेचं आहे. त्यामध्ये वाहतुकीचे नियम तर आपण बघतो की सगळे धाब्यावर बसलेले आहेत. सो वाहतुकीच्या नियमामध्ये बदल करणं गरजेचं आहे. कुठली जरी गाडी असेल तिला सर्वांना समान न्याय असणं गरजेचं आहे की असं VIP गाडी किंवा MH12च्या बाहेरची असेल तर त्यांनाच पकडायचं, असं पोलिसांनी दुर्लक्ष करायला पाहिजे वगैरे. आणि पालकांनी फक्त मुलांना 12वी नंतर किंवा कॉलेजला प्रवेश दिला म्हणजे आपलं कार्य संपलं असं नको. त्यांचं पालनपोषण, त्यांचं राहणीमान, त्यांचं चालचलन सध्या काय चालू आहे ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणं गरजेचं आहे. मुलं आपले काय करतात, कॉलेजमध्ये जातात का इतर ठिकाणी काय करतात, ह्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या आहेत. सो भविष्यामध्ये पालकांची त्यामध्ये जबाबदारी आहे की आपण लक्ष देणे, पोलिसांची जबाबदारी की प्रत्येक वय त्यांचं हे बघून की वय हा आहे का 18च्या खाली का वरती लगेच लक्षात येतो. सो पोलिसांनी काटकसरीने अशी वाहने पकडायला पाहिजे, त्यांच्यावर चांगली कारवाई करायला पाहिजे वगैरे. आणि आपला देश हा लोकशाहीचा आहे, सक्षम लोकशाहीचा आहे, न्यायव्यवस्था आहे. सो सर्वांसाठी समान न्यायव्यवस्था असली पाहिजेत आणि जी काही कडक कारवाई करतात ती करता आली पाहिजेत. म्हणजे ह्या घटना परत होता कामा नये आणि पालक, पोलीस यंत्रणा, सगळी काही यंत्रणा सक्षम असली पाहिजेत आणि या घटनेपासून परत कसं पुढे घटना घडू नये ही अपेक्षा आपण करायला पाहिजे वगैरे. नक्कीच या घटनेकडे पोलीस असतील, पालकांनी असतील, सर्वांनीच योग्य प्रकारे लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. स्नेहल निमगरे, महाटॉक्स पुणे.